आहे. ज्याप्रमाणे लागलेली ज्वाळा आणि त्या ज्वाळ्याचा धूर जसा आकाशात जातो त्याला परत यायचं काही साधन नसतं, त्याप्रमाणे दान असावं. दानाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, परंतु नामदेवराने अभंगच केलेला आहे त्याच्यावरती, नाही का. समुद्रदा हे पाणी दिल्यावर काय होईल, मंदिरदाने काय होईल, भूमिदाने होशील, नाही का. त्या ठिकाणी सगळं काय म्हणजे अनेक प्रकार दानाचे सांगितले. त्यातल्यात उत्तम दान कुठलं, नाही का. भगवंताचं चिंतन, भगवंताचा आठव हे सगळ्यात उत्तम दान. म्हणून सुरुवातीला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेची दान देगा देवा, दुसरं दान मला नको. तुम्ही दुसरं द्याल. दान मागायचं, दान घ्यायचं कधी किंवा मागायचं कधी, माऊली ज्ञानोबाराने वर्णन केलेलं आहे एका ओवीमध्ये. पेरुनी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे, नाही का. आणि तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. शेतात जर जाय झालं तर काहीतरी पेरल्याशिवाय जर शेतात गेला, काय दिसतं आपणाला, तणकाटाशिवाय दुसरं काही दिसणार नाहीये. पण आता देवाकडे बघायचं झालं तर देवाची यथासांग पूजा करून देवाकडे बघितलं तर समाधान होते. किंवा एखादा अतिथी आला, आता अतिथी म्हणजे काही तिथीवार सांगून न येणारा, नाही का, असा अतिथी आला आणि त्याला नुसताच आम्हाला आशीर्वाद देऊन जा म्हटलं तर दिल का देव. पहिला काय तर वाडा म्हणणार, खातो काय तर जरा, माझं कल्याण होऊ दे पोटाचं, मग तुम्हाला आशीर्वाद देतो, नाही का. अन्नदाता सुखी भव. कधी त्याला काहीतरी घातलं तर तोषोनी प्रसादू घ्यायची अतिथीचा. तसं भगवंताला तोषलं पाहिजे, भगवंताचा संतोष व्हायला पाहिजे. दान मागण्यासाठी हा अधिकार आहे. माऊली ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आधी वाग्यज्ञ केला, 18 अध्याय पूर्ण झाले आणि 18 अध्यायानंतर मग म्हटले आता मला द्या. नुसतं मागितलं तर मिळेल नाही असं नाही आहे, पण मागण्याच्या पाठीमागं काहीतरी कष्ट आहेत. सहजासहजी मागून मिळत नाही आहे. ते मागितलं मिळालं तर तो भाग वेगळा आहे, प्रापंच काय असेल ते असेल. परंतु दान मागण्याच्या पाठीमागं पहिला ज्याच्याकडं मागायचं आहे त्याची सेवा घडली पाहिजे. पारायणामुळं भगवंताने समाधान होऊन तोषून आम्हाला काहीतरी दान द्यावं, नाही का. काय दान द्यावं, काय गाडी द्यावी, काय घर द्यावं, काय बंगला द्यावा, काय द्यावं, तुझा विसर न व्हावा. भगवंताला म्हटले काय दान द्यायचं असलं तर तुझा कधी विसर पडू नये. म्हणजे आम्हाला विसर पडतोय हे गच्च आहे. भगवंताकडं दान मागण्यासाठी ज्या सगळं संपूर्ण जगत ज्यांच्याकडं मागतं आणि त्यांच्याकडं तुकोबरायाने मागितलं. आणि काय मागितलं, तुझा विसर न व्हावा. म्हणजे आपणाला विसर पडतो. का विसर पडतो, एक देह तादात्म्य जर जास्त झालं तर भगवंताचा विसर पडतो. किंवा बुद्धी जर आडमार्गाला जाऊ लागली तरी भगवंताचा विसर पडतो. विषयासक्ती वाढली, भगवंताचा विसर पडतो. का पडतो, आणि आपण प्रापंचिक माणसं, एक आम्हाला कर्म सुटलेलं नाही आहे. कर्माचं बंधन आम्हाला सगळ्यात मोठं आहे. कर्म करताना कर्मामध्ये स्वातंत्र्य आहे पण भोगामध्ये स्वातंत्र्य नाही आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले, नाही का. कर्मामध्ये स्वातंत्र्य आहे पण भोगामध्ये स्वातंत्र्य नाही आहे. म्हणून कर्माचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण कर्म कसं, भगवंताचा विसर पडून जर कर्म केलं त्याचा काही उपयोग नाही आहे. कर्म होत असताना कर्म आम्हाला चुकलेलं नाही आहे. आणि 2 प्रकारचे कर्म आहेत, एक पापात्मक कर्म आहे, एक पुण्यात्मक कर्म आहे, नाही का. भगवंताचं नामस्मरण करत असेल ही वाणी चांगला आहे, पण जर भगवंताचं नामस्मरण करत नसेल
तरी गप्प राहणारे वाणी नव, ही प्रपंचाचं करत असते. कुणीकडचं तर एक बाजू आमची सतत चालू असते. म्हणून भगवंताचा जर आठव नसेल तर संसाराचा आठव हा आमचा ठरलेला आहे, प्रपंचाचा आठव हा ठरलेला आहे. म्हणून देह तादात्म्य जास्त झालं, विषयासक्ती जास्त झाली तर आम्हाला काय होतं, प्रपंचाचा आठव, प्रपंचाची आसक्ती ही जास्त होते आणि त्याच्यामुळं भगवंताचा विसर पडतो. आणि भगवंताच्या विसरामध्ये जे काही कर्म होतील ती सगळी कर्म कशी आहेत, ही आम्हाला अधोगतीला घेऊन जाणारी कर्म आहेत. फक्त भगवंताकडे जाणारं कर्म तेच आम्हाला तारक कर्म आहे. म्हणून तुझा विसर न व्हावा म्हणतात. तुझा विसर झाला की प्रपंचाचा आठवा आमचा ठरलेला आहे. म्हणून केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले 80 किती, हे नाथ महाराजांचं बोलणं नाही का. आम्ही काय करतो, भगवंताने जर एखाद्या वेळेस आम्हाला दिलं नसलं तर भगवंताची कमी पूर्ण करायचा प्रयत्न करतो, हे आमची कर्म. भगवंताने जर आम्हाला गरीब केलं तर आम्ही श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतो. जसं भगवंताने ठेवलं तसं राहायचा आमचा प्रयत्न नसतो. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असोस द्यावे समाधान, हे आमच्याकडनं कदापि घडत नाही आहे. समजा एखाद्याला मूलबाळ नाही दिलं तर गप राहावं का नाही, तसं दत्तक घ्यायचा प्रयत्न असतो. म्हणजे भगवंताची कमी पूर्ण करायचा आमचा प्रयत्न असतो. म्हणून श्री गुरु बेडकर दादा माऊली सांगायचे, एका बाईला मूलबाळ नव्हतं, आणखी मग दत्तक घेतली. आता प्रचंड संपत्ती होती. आता मग एवढी संपत्ती असलेल्या मुलाला काय करायला लागतंय का मला सांगा, त्याला काही करायला लागत नाही. आपलं मूल आपल्या वळणावर गेलं, शेवटी त्या आईबरोबर रोज भांडण सुरू झालं. मग आता शेवटी कंटाळून आई गेली वकिलाकडे, म्हटले ह्याला एवढं, माझी सगळी संपत्ती वाट लावल, म्हटले ह्याला एवढं बाजूला काढा. मग वकील म्हटला ठीक आहे, तुम्हाला त्या मुलापासून सुटका करून देतो, फक्त एवढं करा, म्हटले ह्या मुलग्याला मी ओळखत नाही एवढं म्हणा. ती म्हटली ठीक आहे. झालं, सगळा केस कोर्टामध्ये केस चालली, सगळं झालं. ते बाईने म्हटली याला का ओळखत नाही, काय नाही, कोण आहे, मुलगा माझा नवं, हे नवं, सगळं झाल्यानंतर आता विरोधी पक्षाचा वकील होता, वकील हुशारले, तो अतिशय हुशार होता. तो म्हटला अहो बघा बाई, तुम्ही म्हणताय ना ह्या मुलाला तुम्ही ओळखत नाही, बरोबर आहे म्हटले, या तुमच्या याचा काय संबंध नाही, सगळं बरोबर आहे. अहो पण म्हटलं तुमची एवढी प्रचंड संपत्ती आहे, त्या संपत्तीचा काहीतरी उपयोग व्हावा, काहीतरी एखादा मुलगा दत्तक घ्या. कशाला रे बाबा म्हटली, पहिला घेतला त्याने एवढं सगळं रामायण केलं म्हटले, म्हणजे आता आलं का ते, केले कर्म झाले तेची भोग आले. आपलं कर्म हे आपणाला भोगायला लागतं, त्याला दुसरा पर्याय नाही आहे, दुसरा कोणी भोगणारा नाही आहे. म्हणून कर्म करण्यामध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य भगवंताच्या विसरामध्ये कर्म होऊ नये, भगवंताच्या आठवामध्ये कर्म व्हावं. म्हणून भगवंताकडे एवढंच मागितलं, हेची चकारात्मक मागितलं, बाकी काही दिसला. तसं परमात्मा फार हुशार, काही मागायची गरज नाही आहे भगवंताजवळ, सगळं काही कळतं पहिलाच. तरी पण आमचं सांगितलं परवा मी, आमचा परमात्मा असा नाही, खस लावून बघते, बिन खस लावता काही देत नाहीये. परमभक्त संत शिरोमणी नामदेवरायाला सोडलं का, नामदेवरायांना मी म्हटलं चल, म्हटले तुला माझ्या ठिकाणी बसवतो, तुझ्यावर छत्र चामर धरतो, नाही का, तुला वारं घालत उभा राहतो, खरं वैकुंठाला चल म्हटले. कशाला म्हटलंय वैकुंठाला, वैकुंठाचे आम्हा नको धाडो हरी म्हटले. त्या ठिकाणी काय करायचं आहे तिथं, वैकुंठ जाऊन काय बा करावे, उगाच मौन रूपानं बसून राहायचं आहे. अर्जुनाला सुद्धा ज्यावेळेस विपाये अहंभाव याचा जाईल, मग मी त्याची हाजरी होईल, तरी काय कीजेले एकलिया, हे अर्जुनाला सांगत असताना आठवलं, चांगलं झालं. पण हे आमच्या संत महात्म्यांना सांगत असताना भगवंताची अवस्था कशी, काहीतरी देऊन बघावं, नाही का. तुकोबराय सुद्धा तसंच, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव 80 करी म्हणतात. आम्ही भक्त असावं, तुम्ही देव असावं, याच्या पलीकडे दुसरं आम्हाला काय देऊ नका.
द्यायचा प्रयत्न सुद्धा करू नका. नाही तो तुम्हाला एखादं पद देतो, तुम्हाला ब्रह्मपद देतो, काही देतो म्हटला, चालणार नाहीये. एका भागात म्हटले, दान मागो आलो द्वारा देव, उदारा सावळिया एक नाम राहो कंठी, इतर गोष्टी जवळ द्या. बाकी सगळं जळून जाऊ दे म्हटले, बाकी काही द्यायचा प्रयत्न आम्हाला करू नका. कारण तुम्ही काहीही दिला तरी मी त्याला मान्य करणार नाही. न म्हणे ब्रह्मादिक पदा, तुम्ही ब्रह्मदेव जरी करतो म्हटला तरी मी त्याला मान्य करणार नाही. मग बाकीच्याची कथा कशाला पाहिजे? हेर धंदा काय सा म्हणता. तुका म्हणे जन्म घडो आणि सेवा जोडो, संतांचे हेच मागून घेतले. किंवा मागण येते तुझ मागो जीव भाव देवा सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. दुसरा आम्हाला काही नको, तुम्ही मग द्यायला तयार आहेचा. आमची असायची झोपडी आणि तुम्ही त्या 5 स्टारच्या गालीच्या दिलं तर आम्हाला काय काय उपयोगाचं आहे मला सांगा. आपल्याकडे जे आहे त्या पद्धतीनंच मागावं. पण आम्हाला एक संतांनी, सर्व संतांनी एक मुखानं आणि एकच मागणं मागितलं, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर आम्हाला जरा सुद्धा परवडणारा नाही आहे.